तासगाव आणि कवठेमंकाळ तालुक्यामध्ये अतिवृष्टी त्याचबरोबर गारपिटीचं मोठ्या प्रमाणात काल अतिवृष्टी आणि गारपीट झालेली आहे आणि याच्या आधी सुद्धा अवकाळी पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे, द्राक्ष बागायतदारांचं नुकसान झालेलं आहे। तर हीच बाब लक्षात घेऊन काल रात्री मी अनेक गावांमध्ये या ठिकाणी द्राक्ष शेतीच्या नुकसानीची पाहणी केली, अनेक पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि त्याच्यानंतर काल तहसीलदार साहेबांशी मी बोलणं झालं माझं, लवकर याच्यावर पंचनामे करून घ्यावेत। यानंतर मी आज कलेक्टर साहेब, आपल्या सांगलीचे जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली, यांच्याशी माझं बोलणं झालं, मी भेटून त्यांना निवेदनही दिलेलं आहे आणि याची दखल घेत जिल्हाधिकारी साहेबांनी आज त्वरित खाली तहसीलदारांना आदेश दिलेले आहेत, द्राक्षासोबत इतर सर्व पिकांचं याच्यामध्ये नुकसानीचे पंचनामे करून घ्या असे आदेश दिलेले आहेत। निश्चितपणानं लवकरात लवकर या लोकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी आणि आदरणीय माजी खासदार संजय काका पाटील प्रयत्नशील राहू।